नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे. राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. यामध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. तर वर्षा निवासस्थानी या सर्व नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. तर अजित पवारांच्या अकाली निधनानं उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती करावी अशी मागणी आता यावेळी करण्यात आलेली आहे. याच सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे हे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यात आपण शोककळाही पसरलेली आहे. आणि अजित पवार हे झाल्यामुळे आपण मुख्यमंत्री यांच्याकडे 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि आता हा 3रा दिवस आहे दुखवट्याचा. आणि या दुखवट्याच्या 3ऱ्या दिवशी देखील आपण आता राज्यामध्ये जे राजकीय वातावरण आहे त्यामध्ये हलचाल आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हे आता मुख्यमंत्री यांच्या निवासाने वर्षा निवासाने दाखल झालेले आहेत. यामध्ये आपण छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि आता आपण बोलत तर धनंजय मुंडे हे देखील आता वर्षा निवासाने दाखल झालेले आहेत. आणि या 4 नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चाही सुरू आहे. काही आपण बुधवारी अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्याच्यावरती काल अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले होते. आणि त्यामध्येच आता उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार आणि जी अजित पवार यांची खाती आहेत ती कोणाला देण्यात येणार या संदर्भात ही चर्चा आपण वर्षा निवासस्थानी चालू आहे. आणि या चर्चेला आपण आता अर्धा तास होऊन गेलेला आहे. आणि या चौघांमध्ये आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत ही चर्चा सुरू असून आता यामध्ये काय तोडगा निघतो, मुख्यमंत्री काय देखील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार हे महत्वाचं आहे. कारण की राष्ट्रवादी अजित पवार गटामधून आता सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवरती आहे आणि त्यांच्या नावावरती या ठिकाणी आपण जास्त जोर हवा दिला जाते नेत्यांकडनं. निश्चित मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. आता या चर्चेअंती नेमका काय मोठा निर्णय घेतला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही अतिशय मोठी आजची घडामोड म्हणावी लागेल. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं अध्यक्षपद हे मोकळं झालं होतं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे लवकरच होईल अशी